मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना महानगरपालिका निवडणूक एकत्र लढली आणि या निवडणुकीत मनसेला हवा तेवढा फायदा झालेला नाहीये. त्यांचे नंबर्स वाढले नाहीत. त्यांचे नगरसेवक खूपच कमी प्रमाणात मुंबईमध्ये तरी निवडून आले. त्यानंतर बाकीच्या महानगरपालिकांमध्ये कमी जास्त प्रमाणात त्यांना नगरसेवक त्यांचे निवडून आलेले दिसत आहेत. अशा वेळी आता महानगरपालिकांमध्ये महापौर ठरवण्याच्या वेळी मनसेची काही ठिकाणी गरज लागते आणि सत्ता अनुभवायचा वेळ आल्यानंतर किंवा सत्ता कशी असते, सत्तेमध्ये सहभागी व्हायची वेळ आल्यानंतर मनसेच्या नगरसेवकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर केलेल्या युतीमुळे सत्तेपासून लांब राहावं लागते का, किंवा ते नगरसेवक फुटले जाण्याची भीती मनसेला वाटते का? त्यामुळेच कल्याण डोंबिवलीमध्ये मनसैनिकांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि आता शिवसेना आणि मनसे यांचं जे कौटुंबिक एकत्रीकरण झालेलं त्याच्यानंतर मनसे शिवसेनेपासून लांब जाताना दिसते. तर हे जर शिवसेना आणि मनसे एकत्र लढले नसते तर मनसैनिकांना सत्तेमध्ये प्रत्येक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली असती. पण मनसे आणि शिवसेना एकत्र लढल्यामुळे मनसैनिकांचा मन मारून घेण्याचं काम आता चाललेलं आहे असं दिसतं. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसैनिक शिवसेनेला पाठिंबा देत आहेत. आता हे मनसैनिकांची मजबुरी आहे किंवा मनसेची मजबुरी आहे हे बघणं गरजेचं ठरेल. कारण जर पाठिंबा नाही दिला तर फोडाफोडीचं राजकारण होणार. अल्पसंख्येमध्ये असणारे आपले नगरसेवक टिकून ठेवायचं म्हणजे पक्षाच्या नावावरती जर टिकून ठेवायचं असेल तर मनसेला सत्तेत सहभागी होणं गरजेचंच आहे. म्हणजे अशा वेळी त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला दिलेला पाठिंबा हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांची जी कौटुंबिक युती झाली आहे त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकेल का? तुम्हाला काय वाटतंय? लाईक करा आणि कमेंट करा. मित्रांनो, मनसे शिवसेनेबरोबर लढली पण या सर्वात जास्त लॉस जो झालेला आहे तो मनसेचा दिसतोय. कारण की मनसे जर वेगळी लढली असती तरी मनसेचे ठराविक नगरसेवक निवडून आले असते आणि अशा वेळी त्यांना प्रत्येक ठिकाणी सत्तेमध्ये जाण्याची किंवा सत्तेमध्ये भागीदार होण्याची संधी निर्माण झाली असते. पण आता एकत्र लढल्याचा फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सर्वात जास्त झाला आहे. त्यांचे मुंबईमध्ये सर्वात जास्त नगरसेवक निवडून आलेत. तुम्ही भाषणं पाहिली असतील. नंतर राज ठाकरेंचा करिश्मा तर सर्वांना माहितीच आहे भाषणामधून कशा पद्धतीचा होतो. त्याचा सर्वाधिक फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत झालेला दिसतोय. पण मनसे नगरसेवकांच्या आकडेवारीत किंवा बाकीच्या सत्ता संघर्षात कुठेही दिसून आलेला नाहीये. तर हा पूर्ण एकत्र येण्याच्या प्रयोगामधला मनसेचा झालेला लॉस मनसैनिकांच्या जीवावर लागला असेल आणि त्यांचं असं मत असेल की जिथे सत्तेची संधी आहे तिथे आपण सत्तेच्या जवळ गेलं पाहिजे आणि यातूनच कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. मनसैनिकांना जर ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर गेले नसते तर प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी पदरात पडलं असतं किंवा काही ना काहीतरी फायद्याचं झालं असतं. आता यापुढची मनसेची रणनीती कशी राहते किंवा मनसे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर राहते का पुन्हा एकदा स्वतंत्र विचार करून पुढे जाते हे पाहणं गरजेचं ठरेल.